सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून सोयाबीन बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे। तर येत्या 10 दिवसात सोयाबीन पिकाचे बाजारभाव अजूनही वाढण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे। तर सध्या कुठल्या बाजार समितीत सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा। सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर। आता 1 किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च 1800 रुपये नव्हे तर केवळ 1250 रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत। ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या। कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे सिल्लोड। आवक 6 क्विंटलची, कमीत कमी दर 6500 रुपये, जास्तीत जास्त दर 6500 रुपये, तर सर्वसाधारण दर सुद्धा 6500 रुपये। पुढची बाजार समिती आहे रिसोड। आवक 1530 क्विंटलची, कमीत कमी दर 6800 रुपये, जास्तीत जास्त दर 7259 रुपये, तर सर्वसाधारण दर 7000 रुपये। पुढची बाजार समिती आहे कारंजा। आवक 2200 क्विंटलची, कमीत कमी दर 6450 रुपये, जास्तीत जास्त दर 7240 रुपये, तर सर्वसाधारण दर 7090 रुपये। पुढची बाजार समिती आहे सिन्नर हिवरगाव। आवक 22 क्विंटलची, कमीत कमी दर 6900 रुपये, जास्तीत जास्त दर 7250 रुपये, तर सर्वसाधारण दर 7000 रुपये। पुढची बाजार समिती आहे देवणी। आवक 29 क्विंटलची, कमीत कमी दर 7185 रुपये, जास्तीत जास्त दर 7235 रुपये, तर सर्वसाधारण दर 7210 रुपये। पुढची बाजार समिती आहे अकोला। आवक 1411 क्विंटलची, कमीत कमी दर 6000 रुपये, जास्तीत जास्त दर 7395 रुपये, तर सर्वसाधारण दर 7200 रुपये। तर शेतकरी मित्रांनो, हे होते काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सोयाबीन बाजारभाव। जर आपल्या जिल्ह्याचा समावेश या व्हिडिओमध्ये नसेल झाला तर आपण आपले नाव, आपल्या जिल्ह्याचे नाव आणि आपल्या जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ खाली कमेंट करा। पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे सोयाबीन बाजारभाव जाहीर केले जातील। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय जवान, जय किसान।